सोलफुल टॉकच्या या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. सांगलीच्या स्टे ब्लिस प्राणिक हिलिंग सेंटरमधून मी निखिल खांबे. आजच्या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहोत एक खूप महत्त्वाचा टॉपिक ज्याचं नाव आहे कर्मा. याबद्दल आपण नक्कीच ऐकलेलं असतं, पण हा शब्द अनेक वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. त्यामुळं त्याचे वेगवेगळे अर्थ आता आपण जाणून घेऊ. कर्मा किंवा कर्म याचा एक बेसिक अर्थ आहे, ते म्हणजे एखादं काम, म्हणजेच काय तर ॲक्शन. पण बाह्य एखादी ॲक्शन करणं, एखादी कृती करणं म्हणजेच फक्त कर्मा आहे असं नाही. कर्मा याचा अर्थ फिजिकल ॲक्शन्स, शब्द, विचार, आपले डिसिजन्स. आता जर आपण एखादी कृती बघत असू तर ती फक्त कृती नसती, त्याच्या पाठीमागं ठराविक विचार केलेला असतो किंवा ठराविक भावना व्यक्त केलेल्या असतात, ठराविक शब्द बोललेले असतात. या सगळ्या गोष्टी कर्मामध्ये सहभागी होतात. थोडक्यात असं की आपण जर एखाद्या व्यक्तीला काहीतरी चांगली गोष्ट सांगत असू तर तो सुद्धा कर्माचा पार्ट आहे. आणि काहीच सांगत नाही आहे किंवा कुठली कृतीसुद्धा करत नाही आहे, पण नुसता विचार करत आहोत तर तो सुद्धा कर्माचा पार्ट आहे. पहिला आपला अर्थ झाला कृती, शब्द, डिसिजन्स, विचार. या अर्थानं कर्मा किंवा कर्म हा शब्द वापरणं. पण मग जर एखादी कृती आपण करत नसू तर ते कर्म आहे का? उत्तर आहे हो. जसं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की एखादी गोष्ट न करणं हा सुद्धा कर्माचा पार्ट आहे. असं समजा आपल्यासमोर एखादी व्यक्ती आजारी आहे, पण आपण त्या व्यक्तीसाठी काहीच करत नाही आहे. काहीतरी करणं, काहीतरी सांगणं, काहीतरी विचार करणं म्हणजे कर्म आहे, पण काहीच न करणं हे सुद्धा कर्म आहे. आणि म्हणून कर्म म्हणजे ॲक्शन आणि इनॲक्शनसुद्धा, आणि त्या दोन्हीचे सुद्धा वेगवेगळे परिणाम आपल्यासमोर आपल्याला बघायला मिळतील. जेव्हा कधीही कुठल्याही कर्माचा आपण विचार करू तेव्हा त्याच्यात एक खूप महत्त्वाचा पार्ट येतो, तो म्हणजे इंटेन्शन, त्याचं उद्देश. एखादी कृती आपल्याकडून घडत आहे तर त्याच्या पाठीमागं आपलं इंटेन्शन काय आहे, म्हणजे काय तर ती गोष्ट करण्यापाठीमागं आपण काय ठरवलेलं आहे, आपण ती गोष्ट का करत आहोत. आणि नुसत्या कृतीवर नाही तर त्याच्या इंटेन्शनवर त्या कृतीचे वेगवेगळे परिणाम अवलंबून असतील. आपण एक जनरल उदाहरण घेऊ. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला काहीतरी शारीरिक इजा झाली, पण त्यानं ते मुद्दामून ठरवून केलेलं नव्हतं तर चुकून झाली. ही गोष्ट पूर्ण वेगळी असेल, पण एखाद्या व्यक्तीनं तशीच इजा ठरवून मुद्दामून केली तर ती गोष्ट पूर्णतः वेगळी असेल. म्हणजे कृती सेम झाली, पण त्याच्या पाठीमागं उद्देश वेगवेगळा होता किंवा इंटेन्शन वेगवेगळं होतं, तर त्याचे परिणामसुद्धा वेगवेगळे होतील. म्हणून आपण काहीतरी कृती करत आहोत, म्हणजेच ती फिजिकल कृती असू शकते, शब्द असू शकतात, विचार असू शकतात. ती एखादी गोष्ट करणं किंवा न करणंसुद्धा असू शकतं, पण या सगळ्याच्या पाठीमागं इंटेन्शन काय आहे यावर सगळंच पुढचं अवलंबून असेल. आणि म्हणून जेव्हा आपण इंटेन्शन या फॅक्टरचा विचार करतो तेव्हा त्या कर्माच्या परिणामांमध्ये खूप मोठे बदल घडताना दिसतात. इंटेन्शनमध्ये सुद्धा दोन पार्ट आहेत. एक आहे आपल्याला माहीत असलेलं इंटेन्शन, पण दुसरं आहे सबकॉन्शियस इंटेन्शन. सबकॉन्शियस इंटेन्शनला सुद्धा खूप महत्त्व आहे. आपल्या बाबतीत आपल्या आयुष्यात ज्या घटना घडत असतात त्याचा परिणाम आपल्या मनावर, आपल्या विचारांवर, आपल्या इमोशन्सवर होत असतो. आणि त्यातून आपले ठराविक समज तयार होत असतात, त्यातून आपल्या ठराविक इच्छा तयार होत असतात. प्रत्येक वेळी आपण या सगळ्याच्या बाबतीत जागरूक असूच असं नाही, पण हो, ती जागरूकता आणणं हे आपल्या हातात असतं. जरी ती जागरूकता आणण्यासाठी आपण पुरेसे प्रयत्न केले नाहीत किंवा आपण दुर्लक्ष केलं तरी आपण मगाशीच बघितलं की एखादी कृती न करणं हा सुद्धा कर्म आहे, आणि म्हणून ते दुर्लक्ष करणं हा सुद्धा कर्म आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं ज्याबद्दल आपली जागरूकता नाही अशा इंटेन्शननं आपण ज्या गोष्टी करतो त्या इंटेन्शनचा सुद्धा कर्मामध्ये सहभाग असतोच. म्हणून आत्तापर्यंत आपण जे बघितलं त्यानुसार कर्म म्हणजे सगळ्या प्रकारच्या कृती, शब्द, विचार, न केलेल्या कृती, शब्द, विचारसुद्धा, आणि या सगळ्या पाठीमागं असणारी इंटेन्शन्स तीसुद्धा कॉन्शियस आणि सबकॉन्शियस सगळ्या प्रकारची. पण कर्मा हा शब्द फक्त याच अर्थानं वापरला जातो असं नाही. कधीकधी तुम्ही शब्द ऐकलेला असेल कार्मिक बॅलन्स. कर्मा एखाद्या करन्सीसारखा सुद्धा वापरला जातो. आपण दोन शब्द वापरतो, पुण्य आणि पाप, म्हणजेच पॉझिटिव्ह कर्मा आणि निगेटिव्ह कर्मा.
हे दोन्ही शब्द कर्मा करन्सी म्हणून वापरत असण्याचे शब्द आहेत. जसं आपण ठराविक काम करून ठराविक कृती करून आपल्याकडं रुपये येतात, आपल्याकडं असणारा कॅशचा किंवा अकाउंटमधला बॅलन्स वाढत जातो, तसंच ठराविक कृतीमधून तोच बॅलन्स कमीसुद्धा होतो, म्हणजे आपल्याकडं असणारे रुपये खर्च होतात आणि तेच रुपये वापरून आपण ठराविक आवश्यक असणाऱ्या गोष्टी घेऊ शकतो. अगदी तशीच करन्सी आहे कर्मा. ठराविक गोष्टी घडण्यासाठी सफिशियंट कार्मिक करन्सी असणं आवश्यक असतं. पण ही कार्मिक करन्सी आपल्याला कोणी देतं का? नाही, ही सुद्धा आपल्यालाच तयार करायची असते. आपल्या ज्या सगळ्या कृती आहेत त्याच्यातूनच हा कार्मिक बॅलन्स तयार होतो. त्याच्यात पॉझिटिव्ह कर्मा जनरेट होऊ शकतो किंवा निगेटिव्ह कर्मा, पण जो काही आहे त्यानुसार आपल्याला तो वापरता येईल किंवा त्याचे परिणाम आपल्याकडे येत राहतील. कुठलीही गोष्ट घडण्यासाठी आपल्याकडं हा कार्मिक बॅलन्स असणं अत्यावश्यक आहे. याचा दुसरा अर्थ काय? एखादा परिणाम मिळवण्यासाठी त्याआधी ठराविक पद्धतीच्या कृती घडलेल्या असणं अत्यावश्यक आहे. समजा आपलं आरोग्य बिघडत चाललेलं आहे, तर आपल्याला हे आवश्यकच आहे की आपल्या आरोग्यासाठी औषधं घेणं किंवा त्याचं हिलिंग करणं किंवा ठराविक पथ्य पाळणं. पण आरोग्य सुधारण्यासाठी हा कार्मिक बॅलन्ससुद्धा अत्यावश्यक असतो. असंच प्रत्येक बाबतीत आपले फायनान्शियल लॉस होत असतील तर आपल्याला कार्मिक बॅलन्स बदलावा लागेलच. आपल्याला जर फायनान्शियल ग्रोथ हवी असेल परत कार्मिक बॅलन्सवर काम करावंच लागेल. आपल्याला जर आपले नातेसंबंध सुधारायचे असतील, आपल्याला जर मनामध्ये शांतता आणायची असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला या कार्मिक बॅलन्सवर काम करावंच लागेल. पण कार्मिक बॅलन्सवर काम करणं म्हणजे काय? ठराविक योग्य पद्धतीनं अशा कृती करणं जेणेकरून अपेक्षित रिझल्ट्स आपल्याला मिळत राहतील. बेसिक प्राणिक हिलिंग शिकताना आपल्याला एक कन्सेप्ट शिकवली जाते, ती म्हणजे जसं आयुष्य आपल्याला हवं आहे तसं निर्माण करण्यासाठी आपल्याला लॉ ऑफ कर्मा वापरता येतो. तो वापरणं अत्यंत पॉवरफुल असतं, तो वापरणं एक्झॅक्ट असतं आणि हे कसं वापरायचं हे सुद्धा आपण बेसिक प्राणिक हिलिंगमध्ये शिकतो. आपल्या बागेमध्ये एखादं झाड आहे आणि त्याला फळं लागलेली आहेत. ही फळं लागली कारण त्याच्या अनेक महिने किंवा अनेक वर्ष आधीपासून ठराविक कृती केलेल्या आहेत. अगदी तसंच आत्ता आपल्या बाबतीत जे घडत आहे त्याच्या पाठीमागं त्याच्या अनेक महिने किंवा अनेक वर्ष आधीपासून करण्यात येणाऱ्या ठराविक कृती आहेत किंवा न केल्या गेलेल्यासुद्धा ठराविक कृती आहेत. थोडक्यात आपण बघितलं की कर्मा म्हणजे फक्त केलेल्या कृती नाहीत तर न केलेल्या कृतीसुद्धा. आणि तसंच आत्ता जे काही घडत आहे ते ठराविक केलेल्या किंवा न केलेल्या कृतींचा परिणाम आहे. आणि म्हणून आत्ता आपण काय करतो त्यानुसार आपण आपलं भविष्य आखू शकतो आपल्याला हवं तसं. मास्टर चो कोक्सुई यांचं एक वाक्य आहे की भविष्य प्रेडिक्ट करण्यापेक्षा सुद्धा भविष्य निर्माण करणं खूप सोपं आहे. त्यासाठी आपल्याला लॉ ऑफ कर्मा मदत करतो. ठराविक कारणांमुळं लॉ ऑफ कर्मा वापरणं हे प्रचंड पॉवरफुल ठरतं. लॉ ऑफ कर्मा हे सायंटिफिक आहे का? अगदीच. जर आपण न्यूटनच्या गतीच्या नियमांचा अभ्यास केला तरी आपल्याला तिथं दिसेल की लॉ ऑफ कर्मा कसा काम करतो. थोडक्यात आत्ता आपण कर्मा या शब्दाचे 4 वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ बघितले. सगळ्या प्रकारच्या कृती, शब्द, विचार, केलेल्या किंवा न केलेल्यासुद्धा कृती, त्या पाठीमागची सगळी इंटेन्शन्स, कॉन्शियस आणि सबकॉन्शियस इंटेन्शन्ससुद्धा आणि कार्मिक बॅलन्स किंवा करन्सी या अर्थानंसुद्धा. जेव्हा आपण एखाद्या आध्यात्मिक ग्रंथामध्ये हा शब्द वाचू तेव्हा यापैकी कुठल्याही अर्थानं तो वापरलेला असू शकतो. पण त्या ठिकाणी तो अर्थ घेऊनच आपल्याला त्या वाक्यात काय म्हणलेलं आहे त्याचा जास्त चांगल्या पद्धतीनं उलगडा होऊ शकतो. आपला हा एपिसोड आपण इथंच थांबूया. तुम्ही जर अजून प्राणिक हिलिंग शिकलेले नसाल तर लवकर शिका, कारण त्याचा आपल्या स्वतःला आणि आपल्या कुटुंबियांना मोठा फायदा होतो. आणि आत्ताच्या टॉपिकचा विचार केला तर आपण हे सुद्धा शिकतो की लॉ ऑफ कर्मा वापरून आपल्याला हवं तसं आयुष्य आपण कसं डिझाईन करू शकतो. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आमच्या वेबपेजची लिंक मिळेल, त्यातून तुम्ही जाणून घेऊ शकाल की आपल्याला प्राणिक हिलिंगमध्ये काय काय शिकायला मिळते आणि त्याचा आपण कशासाठी वापर करू शकतो. आपण भेटू पुढच्या एपिसोडमध्ये आणि वेगवेगळ्या प्रोग्राम्समध्ये. बाय. स्टे ब्लिस्ड.